मैं फिर से रिवीजन करवा दूं एक बार। एक गांव में एक ब्राह्मण रहता है और एक गांव में जो पंडित जो है, ब्राह्मण को ही पंडित कहा जाता है, पंडित को ही ब्राह्मण कहा जाता है। जो हिंदी वर्ड है वो पंडित है, मराठी वर्ड है वो ब्राह्मण है। तो जो ब्राह्मण होता है म्हणजे तो ब्राह्मण असते तो काय करते, ब्राह्मणाचे नेमके कार्य काय असतात मागच्या पिरियडमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं। तर ब्राह्मण काय करतो, पूजा करत असतो। तर आणि त्या गावात हा एकच ब्राह्मण असतो म्हणून काय सगळीकडे पूजेसाठी त्यालाच बोलवण्यात येते। तर ते कोणते कोणते काम करायचा, पूजाविधी, कार्यक्रम, धर्म कार्यक्रम आणि तसंच मुंजी करणे, मुंज करणे आणि नामकरण, लग्नविधीचे भरपूर काम कोण करायचा, ब्राह्मण करायचा। त्याच्याऐवजी तो काय घ्यायचा, दान दक्षिणा घ्यायचा। तर असाच इथे एकदा काय होतो की एका यजमानाच्या घरी धर्मकार्याच्या विधी पूर्ण करण्यासाठी ब्राह्मण गेलेला असतो। ती विधी पूर्ण झाल्यानंतर ब्राह्मण परतीच्या वाटेला निघण्याच्या तयारीत असतो। तेव्हा ते यजमान काय करतात, त्या ब्राह्मणाला कपडे, दक्षिणा शिवाय एक कोकरू, मी आधी सांगितलं कोकरू म्हणजे काय, काय होते कोकरू म्हणजे शेळीचे पिल्लू, शेळीचे पिल्लू। तर काय होते इथे, त्याला म्हणजे ब्राह्मणाला शेळीचे पिल्लू देखील दान म्हणून देण्यात येते। आणि ते पिल्लू जे आहे म्हणजे ते कोकरू आहे, ते ब्राह्मण काय करतो, आपल्या खांद्यावर घेतो आणि घराच्या वाटेला निघतो, म्हणजे मार्गावर असतो। आणि रस्त्यात मग काय होते की त्याला तीन भामटे, रस्त्यात त्याला तीन भामटे पाहतात आणि ते आपापसात म्हणतात की कसेही करून हे कोकरू आपल्याला आपण मिळवायलाच पाहिजे, म्हणजे आपल्याला हे मिळालं पाहिजे। म्हणजे काय होते, कारण ते काय करतात, त्यांच्या मनात एक लालसा निर्माण होते, एक लोभ सुटतो की जे कोकरू आहे ते जर आपल्याला मिळेल तर आपण त्याला खाऊन घेऊ, असं म्हणून त्यांच्या मनात एक लालसा, एक लोभ निर्माण होतो। आणि ते जे ब्राह्मणाच्या खांद्यावरती जे कोकरू असते तर ते भामटे त्याला मिळवण्याचा प्रयत्न करतात। हमारे यहाँ तक हुआ था, देखो क्या हुआ था कि एक गांव में एक पंडित जी रहते हैं और पूरे गांव की जिम्मेदारी, पूजे की जिम्मेदारी जो पूजा विधि से करते हैं, विधि विधान से करते हैं, पूरी जिम्मेदारी किस पर होती है, पंडित जी पर होती है। पंडित जी किस प्रकार की पूजा करते हैं वो भी यहाँ बताया गया, जैसे शादी विवाह है, मुंडन है, नामकरण है, ऐसे कई विधि पंडित जी करवाते हैं। तो ऐसे ही एक महाशय के घर में यहाँ पूजा होती है। अब पूजा जब होती है तो पंडित जी को वहाँ बुलवाते हैं। पंडित जी वहाँ जाके बहुत ही अच्छे से विधि विधान से वहाँ पूजा करवाते हैं। और फिर पूजा होने के बाद वहाँ से निकलने की तैयारी में रहते, उसी समय वो महाशय क्या करते हैं, पंडित जी को कुछ कपड़े, दक्षिणा के स्वरूप में पैसे और फिर उन्हें एक बकरी का पिल्ला भी देते हैं, बकरी का बच्चा, ये सब देते हैं। तो ये सब लेके पंडित जी अपने घर के लिए रवाना हो जाते हैं, मीन्स निकल जाते हैं। तो रास्ते में उन्हें कौन दिखते हैं, उन्हें क्या होता है, जो रास्ते में तीन ठग रहते हैं ये पंडित जी को देख लेते हैं और पंडित जी के खाने पर क्या होता है, खाने पर कौन रहता है, बकरी का बच्चा रहता है। तो जो कांधे पर जो बकरी का बच्चा रहता है, ये जो ठग है, ये जो चोर है, वो उन्हें देख लेते हैं और फिर वो मन के मन में सोचते कि ये बकरी का जो बच्चा है इसे हमें कोई
पाहुणचार करणारा. आणि विधी म्हणजे पूजेचा कार्यक्रम. पूजेचा कार्यक्रम. इथे काय होतं, मग जे ब्राह्मण असते ते रस्त्याने जात असते तरी तीन भामटे काही अंतरावर उभे राहतात. आणि बघा पुढे काय होतं, पहिला भामटा जवळ येऊन म्हणाला, भटजी बुवा, हे कुत्रे खांद्यावर का बरं घेतले? आजारी आहे की काय? ते मग काय होते पुढे, भामटे म्हणजे जे ठग असतात, जे चोर असतात, त्यांच्या मनात कोकरू खाण्याची लालसा निर्माण होते. आणि मग ते काय करतात, काही अंतरावर उभे राहतात आणि ब्राह्मणाला म्हणतात, भटजी बुवा, तुम्ही हे कुत्र्याचे पिल्लू खांद्यावर काय घेतले? आजारी तर नाही ना हे? म्हणजेच विचारत आहे की तो आजारी है का? यहाँ क्या हुआ कि जो पंडित जी है, पंडित जी जो बकरी के बच्चे को कांधे पर लिए हुए जाते हैं, तो उन्हें जो ठग देख लेते तो उन्हें वो ठग क्या करते, कुछ कुछ दूरी पर खड़े होते. उसने से पहला ठग क्या बोलता है, पंडित जी, आपने जो कांधे पर कुत्ते का जो बच्चा लिया हुआ है, पैसे क्यों लिए हो? क्या वो बीमार है क्या? म्हणजे बघा तो काय म्हणते, भटजी बुवा, हे कुत्रे खांद्यावर का बरं घेतले? आजारी आहे की काय? यानी आपने जो कुत्ते का बच्चा जो अपने कांधे पर लिया हुआ है, वो सही में बीमार है क्या? ऐसे वो पूछते. किसको पूछते? पंडित जी को. कौन? ठग पूछते. ब्राह्मण म्हणाला, अरे कुत्रे नसून कोकरू आहे, मला यजमानाने दिलेले आहे. उसी समय पंडित जी क्या बोलते हैं कि कुत्ते का बच्चा नहीं है, ये बकरी का बच्चा है, जो मैं पूजा करने गया था, इसलिए यजमान ने वो महाशय ने मुझे दिले गए है. म्हणजे तो काय म्हणतो की हा कुत्र्याचा तर पिल्लू नाहीच आहे, कारण मी ज्यांच्याकडे पूजेसाठी गेलो होतो, पूजेची सगळी विधी केली, तर ते यजमानांनी मला हे कोकरू दिलेले आहे. म्हणजे हे कुत्रे नसून कोकरू आहे, कारण मला ते यजमानाने दिलेले आहे. असं त्या पहिल्या भामटेला कोण सांगत आहे? ब्राह्मण सांगतो. थोडे अंतरावर दुसरा भामटा भेटला. तो म्हणाला, मग काय पुढे गेल्यावर काय होते, तिथे दुसरा भामटा भेटला. पहिल्या भामट्याने आपले काम केलेले असते, कारण ते त्यांचा उद्देश काय असतो, इथे कसंही करून तो कोकरू मिळवणे हा त्यांचा उद्देश असतो. त्या तिन्ही भामट्याचा एकच उद्देश असतो की कसंही करून आपल्याला ते कोकरू मिळावं, म्हणजे जेणेकरून ते आपल्याला खाता येईल. तर आणि यहाँ क्या बोल रहा है कि कुछ भी करके वो बकरी का बच्चा हमें मिलना चाहिए, क्योंकि वो बहुत छोटा है, बहुत ही कवला है, इस वजह से हम खा सकेंगे. तो इस दौरान हम लोग क्या करते हैं, सभी लोग योजना बना लेते, कुछ कुछ दूरी पे खड़े रहते. तो पहला वाले ने जो बोला है कि पंडित जी, आपने कुत्ते का बच्चा अपने कांधे पे क्यों लिए जा रहे हो, ऐसे जब बोलते हैं तो उन्हें भी कुछ अलग लगता है कि नहीं, ये म्हणजे तो क्या म्हणतो, वो क्या बोलते कि कुत्ता नहीं है, ये बकरी का बच्चा है. ये जो मुझे जब मैं जहाँ पूजा करने गया था, वहाँ मुझे भेंट स्वरूप मीन्स दान स्वरूप, दक्षिणा स्वरूप मुझे मिला है, ऐसे बोलते. इसका मतलब क्या होता है, यहाँ की पहला ठग जो है, जो पंडित जी को मिलता है, वो अपना काम बहुत अच्छी तरह से कर लेता है. फिर आगे कुछ दूरी पर थोडे अंतरावर दुसरा भामटा भेटला. तो म्हणाला, एकीकडे तुम्ही स्वच्छ व पवित्र दिसता आणि दुसरीकडे घाणेरड्या कुत्र्याला खांद्यावर घेता, हे कसे वागणे आहे भटजी बुवा? पुढे काय होतं, पहिल्या भामट्याने आधी एका भामट्याने म्हणजे सुरुवातीला जो मिळाल्या भामट्याने त्यांनी आपली कामगिरी खूप चांगल्या प्रकारे निभावली होती, म्हणजे पार पाडली होती. ते काय म्हणतात, त्याने काय सांगितलं की कुत्र
कांधे पे क्यों उठाया है? आपका ये जो व्यवहार है ना, आप जिस तरह ये कर रहे हो, ये तो मुझे कुछ अजीब ही लग रहा है, हमें तो कुछ समझ नहीं आ रहा है. ऐसे कोण बोल रहा है? दुसरा गट. म्हणजे तो काय म्हणतो, भटजी बुवा तुम्ही इतके स्वच्छ असून सगळं नीटनेटकं असून आम्हाला तुमचं बोलणं नेमकंच इथे म्हणजे तुमचं वागणं पटतच नाही. असं कसे वागू शकता तुम्ही? तुम्ही असे कसे वागू शकता? इतके स्वच्छ इतके पवित्र असून एखाद्या कुत्र्याच्याच पिल्ल्याला तुम्ही कसे का खांद्यावर वागवू शकता? तुमचं हे वागणं बरं नाही. असं कोण म्हणतो? दुसरा म्हणतो. ब्राह्मणाने कोकरू खाली ठेवले आणि म्हणाला, अहो हा कुत्रा नाही, नीट पहा, हे कोकरू आहे. काय म्हणाला? त्याने काय केलं? जसा तो म्हणतो की हा एवढा घाणेरडा कुत्रा तुम्ही आपल्या खांद्यावर कसे वागवू शकता? तुमचे वागणे बरोबर नाही. कारण तुम्ही काय होते की कारण तुम्ही खूप चांगले व्यक्ती आहात. तुमचे काम पवित्र्याचे काम आहे. तुम्ही एवढे पवित्र असून देखील एखाद्या कुत्र्याला खांद्यावर कसे का वागवू शकता? मग तेव्हा तो काय म्हणतो? तो काय करतो? ब्राह्मण कोकरूला खाली ठेवतो आणि म्हणतो, अहो नीट बघा, हे कुत्र्याचे पिल्लू नसून कोकरूच आहे. व्यवस्थित डोळे उघडून पाहून तरी घ्या. असं कोण म्हणतो? ब्राह्मण म्हणतो. कोणाला? त्या दुसऱ्या भामट्याला म्हणतो. भामटा जोराने म्हणाला, तुम्हीच नीट पहा, तुमचे डोळे तरी बिघडले आहेत किंवा डोके तरी फिरले आहे. पुढे काय होते? तो काय म्हणतो? जेव्हा दुसऱ्या भामट्याला म्हणतो की आपल्या खांद्यावर तो कोकरू खाली ठेवतो आणि म्हणतो, अहो नीट बघा डोळे उघडून, हे खरंच कोकरू आहे, कुत्र्याचे पिल्लू नाही. तेव्हा भामटाच त्याच्यावर म्हणजे आपल्या जोरावर येतो आणि ब्राह्मणाला म्हणतो, तुमचे डोके तरी फिरले की काय? आधी नीट पहा. एक तर तुमचे डोळे तरी खराब आहेत आणि तुमचे तो काय म्हणतो, एक तर तुमचे डोळे तरी बिघडले आहेत, डोळे तरी खराब झालेत किंवा तुमचे डोके तरी फिरलेले आहेत. म्हणजेच हे कोकरू नसून कुत्र्याचंच पिल्लू आहे. असं जणू काही तो खरं करून देण्याच्या तयारीत कोण असतो? दुसरा भामटा असतो. यहाँ क्या बता रहा है कि देखो दूसरा जो चोर होता है, दूसरा जो ठग होता है, पहले वाला क्या होता है? कुत्ता है, बस इतना बोल देता है और आगे अपना काम करके निकल जाए. दूसरा क्या बोलता है? पंडित जी आप इतने स्वच्छ कपड़े पहने हो, सब कुछ हो, इतने पवित्र होने के बाद भी आप ऐसे कुत्ते को, इतने गंदे कुत्ते को कांधे पे लिए कैसे घूम सकते हो? आपको ये बात शोभा नहीं देती, क्योंकि आप एक व्यवहारिक इंसान होने के बाद एक पवित्र हो और सब कुछ आपको ये शोभा नहीं देता, क्योंकि आप बहुत ही पवित्र हो, आप पूजा विधि विधान से करवाते हो. ऐसे में पंडित जी आपको शोभा नहीं देता जो आप कुत्ते को लिए घूम रहे हो. ऐसे में पंडित जी क्या करते हैं? वो कांधे पे लिए कुत्ते को कांधे पे लिए बकरी के बच्चे को नीचे उतारते और बोलते, अरे भाई जरा ध्यान से देखिए तो सही, आप आंखें खोलकर देखिए, कुत्ते का बच्चा नहीं है, ये बकरी का बच्चा है. जो आप देख रहे हो वो गलत देख रहे हो, क्योंकि ये बकरी का ही बच्चा है, कुत्ते का बच्चा नहीं है. ऐसे में वो जो दूसरा वाला जो चोर होता है, ठग होता है, बहुत जोर से पंडित जी के सबसे पहले तो आप ही खुद देख लीजिए ढंग से. आपकी तो आंखें खराब है या तो फिर आपका सर घुमा, इतना आप पागल हो चुके हो. ऐसे करके वो बहुत जोर से किस पर चिल्लाता है? पंडित जी पर चिल्लाता है. पंडित जी की पंडित जी को भी कुछ समझ में नहीं आता. वो वहाँ खड़े रहते, लेकिन उन्हें इतना मालूम होता है पंडित जी को कि ये बकरी का बच्चा है, कुत्ते का बच्चा नहीं. फिर भी जो ठग होते हैं वो अपनी बात मनवाने के लिए पूरी तरह तैयार हो जाते, यानी पूरी तरह बिल्कुल सजग रहते, तैयार रहते कि कोई भी हालत में हमें पंडित जी को ये बकरी का बच्चा नहीं है, कुत्ते का बच्चा है, ये बताना ही है. तो हमारा आज का पाठ हम यहीं पे करते हैं. आगे जो बचा हुआ हमारा पाठ है, जो उरलेला आपला पाठ आहे, आपण पुढच्या पिरियड मध्ये बघू. ओके, बाय, टेक केअर.